कल्याणमध्ये नवीन घोटाळा समोर आलेला आहे। मी सध्या उभा आहे कल्याणतील बाजारपेठ पोलीस चौकी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते गुंतवणूकदार या ठिकाणी पोलीस स्थानकाबाहेर जमा झालेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर जुपेटिया या कंपनीचं नाव आहे आणि विशेषतः यामध्ये ऑनलाईन टास्क देऊन या सगळ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। सध्या या ठिकाणी जे तक्रारदार आहेत मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर मनसे देखील यासाठी पोलीस स्थानकामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत काय नेमका प्रकार आहे, कुठली कंपनी आहे आणि काय नेमका टास्क होता हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही तक्रारदार आणि त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं आणि किती रुपयाची गुंतवणूक तुम्ही केलेली? माझं नाव नीरज रवींद्र तळेले। माझी टोटल माझ्या फॅमिलीची जवळपास 2.25 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, प्लस माझ्या ग्रुपची टोटल 5,70,000 रुपये। टोटल 23 अकाउंट आहेत आपले या याच्यामध्ये। कुठली कंपनी होती, कशा पद्धतीने आलेले आणि किती जणांची फसवणूक केली आहे? ही कंपनीचं नाव आहे जुपेटिया आणि ते ऑनलाईन वगैरे होतं यांचं आणि ते मार्गदर्शन द्यायला ऑफिसमध्ये किंवा घरी जे लेडीज असतील त्यांना ते सजेस्ट करायला आलते। त्यांनी स्वतःहून पहिले 1950 भरले, त्यानंतर आमच्याकडनं घेतले, नंतर लेवल त्यांनी अपग्रेड केलं, बरोबर। मग त्या पद्धतीने सगळे हे कारभार चालू झाला त्यांचा। कितीची फसवणूक तुमची झालेली आहे? माझी झाली आहे 78,000ची। तुमची कितीची फसवणूक झाली किंवा तुमच्याबरोबर आलेले आहेत किती जण आहेत ते त्यांची कशा पद्धतीने फसवणूक झाली? माझी फसवणूक झाली नाही, पण मी मनसेतर्फे आमच्याकडे तक्रार आली तेव्हा आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे उभं राहायला आलो आहे पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी। तुम्हीही मनसेचे पदाधिकारी आहात, तुमच्याकडे हे सगळी तक्रार घेऊन आलेले आहेत। नेमकी काय तक्रार होती आणि आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये काय मागणी केली? नेमकी आमच्याकडे तक्रार आली आर्थिक फसवणुकीची। इथे आल्यावर आम्हाला शहानिशा केल्यावर माहिती पडली की तक्रार एका दोघांची नसून जवळपास 700-800 लोकांची आहेत। आज या लिस्टमध्ये देखील नावं बघाल तर कमीत कमी 200 ते 300 नावं इथे लोक हजर राहून गेलेली आहेत आणि पोलिसांकडून आम्ही हीच अपेक्षा करतो की या लोकांना न्याय द्यावा। सर्व लोक स्थानिक आहेत, महाराष्ट्रातली आहेत, तर पोलिसांकडून ही अपेक्षा आहे। आणि मुळात तर इथे असं आम्हाला ऐकायला येतं की कंपनीचं कोणी नसलं तरी सुषमा पालेकर या व्यक्तीने या लोकांना कन्व्हिन्स केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले आहेत। आमची मागणी आहे की पहिलं सुषमा पालेकर यांना तुम्ही अटक करा, त्यांच्याकडून त्या कंपनीचे तुम्हाला धागेदोरे मिळू शकतात, कारण या लोकांना इथे काहीच माहिती नाही की या कंपनीचा मालक कोण आहे, कोण लिहिली आणि कोण काय। हे UK नावाक जरी सांगत असेल तरी आमच्या माहितीनुसार आम्हाला असं जर वाटत आहे की कंपनी इथलेच कोणीतरी लोक चालवतात, नावं कुठे दिलेली आहेत आणि या सुषमा मॅडमला या सगळ्या गोष्टी माहिती असतील। पण तुम्ही या ठिकाणी आहात, किती कोटीचा हा घोटाळा तुम्हाला वाटतोय आणि आतापर्यंत किती जणांची नावं तुमच्या समोर आली? आता जेव्हा आमच्याकडे आली, आमच्या प्रणवकडे जेव्हा ही कंप्लेंट आली त्यानंतर आम्ही इकडे आल्यानंतर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आमच्याकडे इकडे म्हणजे एकूण 200 तक्रारदार होते आत्ता आणि 200 तक्रारदाराची प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट ही काही जणांची 2 लाखाची, 1.5 लाखाची, लाखाची, काही जणांची 25,000ची आणि जे घरकाम करतात त्यांनी 7-7 हजारांनी 24-24 हजारची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। म्हणजे ही जर एकंदर बघायला गेलं तर ही करोडोच्या घरामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि ही करोडोच्या घरामध्ये ह्या लोकांची फसवणूक केलेली आहे। ह्याच्याकरता आम्ही वरती पत्र दिलेलं आहे आणि ह्या कंपनीचा जो पण मालक असेल आणि जी व्यक्ती त्यांच्या घरी जाऊन त्यांना कन्व्हिन्स करत होती ती पालेकर आणि ती आत्ता ह्या कंपनी CEO ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्या गोष्टीला आम्ही थांबवू। टोरेस कंपनीचा घोटाळा सुरू असताना पुन्हा एकदा हा घोटाळा आहे, काय तुमची मागणी आहे की अशा कुठेतरी ऑनलाईन जे फसवणूक होते त्याच्यावरती कुठेतरी शासनाने बंदी आणावी? बंदी तर आणलीच पाहिजे, पण याच्यामध्ये सर्वात जास्त जी सामान्य नागरिक आहेत जे घरकाम वगैरे करतात त्यांनी याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे कसं त्यांना सुषमा पालेकर म्हणून जे आहेत त्यांनी घरी जाऊन अनेक प्रकारचे आमिष दाखवल्यानंतर लोकांनी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली आणि आम्ही नंतर बाजारपेठला आल्यानंतर आमची सिनियर पीआरची भेट पण झाली। आमचं त्यांच्याकडे एक मागणं आहे की याच्यावरती कंपनीवरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे। एकंदरीत पाहिलं तर आता मोठ्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी जे गुंतवणूकदार आहेत पोलीस स्थानकाच्या बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। मनसेने देखील या ठिकाणी पत्र दिले, मात्र पोलिसांनी अजून देखील गुन्हा दाखल केला नाही। पोलीस जे आहेत ते सर्वांचे पुरावे गोळा करत आहेत आणि लवकरच संबंधितावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव